नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताची व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत भरती निघालेली आहे आणि यामध्ये जागा असणार आहे 1976। तर ही भरती कोणत्या पदासाठी होणार आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। ही जी भरती निघालेली आहे हे CHO या पदासाठी निघालेली आहे। टोटल जागा असणार 1976। तर आता आपण पाहणार याची पात्रता काय मागितली आहे आणि तुम्हाला अर्ज या ठिकाणी कशा प्रकारे भरावा लागेल। तर काय मित्रांनो, पदाचं नाव आहे समुदाय आरोग्य अधिकारी कंत्राटी। म्हणजे ही जी भरती होणार आहे मित्रांनो, ही कंत्राटीने भरल्या जाणार आहे। तर कालावधी दिलेला नाही आहे, पण 1 वर्ष 2 वर्ष तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाऊ शकते। एक्झाम शुल्क असणार आहे ओपन कॅटेगरीला मागासवर्गीयांना 900 रुपये आणि अनाथ जे आहे त्यांना पण 900 रुपये आणि माजी सैनिकांना एक्झाम शुल्क या ठिकाणी माफ राहणार आहे। ठीक आहे, माजी सैनिकांना एक्झाम शुल्क माफ आहे। तर बघा मित्रांनो, पदाचं नाव आपण पाहिलेलंच आहे समुदाय आरोग्य अधिकारी। पदाचं नाव आहे, एकूण जागा असणार आहे 1974। ठीक आहे, कंत्राटी पदभरती आहे। आणि बघा मित्रांनो, यामध्ये जागा दिलेल्या आहे कोणत्या कास्टसाठी किती आहे तर ओपन 900, EWS 197, SC 143, ST 103 म्हणजे या ठिकाणी जागा दिलेल्या आहे। आणि यामध्ये अपंगाच्या पण जागा दिलेल्या आहे आणि अनाथच्या पण 20 जागा आहे, अपंगाच्या 79 जागा आहे आणि समांतर आरक्षण दिलेलं आहे। अर्ज भरताना हे व्यवस्थित चेक करायचं। टोटल 1974 जागेसाठी भरती होणार आहे। त्याची पात्रता जाणून घ्या। पात्रता मागितली आहे आयुर्वेद BAMS, लक्षात ठेवा आयुर्वेद BAMS किंवा BUMS किंवा BSc नर्सिंग किंवा BSc इन कम्युनिटी हेल्थ, 4 पैकी काही असेल तरी तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। ठीक आहे, आणि तुमचं रजिस्ट्रेशन असणे गरजेचं आहे आणि तुमचं सिलेबस पण या ठिकाणी दिलेलं आहे एक्झामचं, हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं। ठीक आहे, जनरल नॉलेज पण असणार आहे, NHM प्रोग्राम रिलेटेड प्रश्न पण असणार आहे आणि टेक्निकल पण 60 मार्क्स दिलेलं आहे। इंग्लिश आणि मराठीमध्ये तुमचा पेपर होणार आहे। 100 प्रश्न 100 मार्क्स आणि वेळ असणार आहे 120 मिनिटाचा। आणि तुम्हाला वेतन या ठिकाणी कशा प्रकारे दिलं जाणार आहे, टायफंड मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला, कारण भरती कंत्राटी आहे। ते तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं। वयोमर्यादा आहे 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना 43 वर्षापर्यंत। तर परीक्षा केंद्र वगैरे कोणते पाहिजे तुम्हाला हे तुम्ही ऑनलाईन जेव्हा अर्ज भराल त्यावेळेस तुम्हाला उपलब्ध केल्या जाईल। अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि अंतिम तारीख असणार आहे 4 डिसेंबर। 4 डिसेंबरपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता। 4 डिसेंबर याची अंतिम तारीख आहे। तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं ही भरती कंत्राटी पद्धतीने असून तुमची नियुक्ती या ठिकाणी मानधन तत्वावर केल्या जाणार आहे। तर 18 नोव्हेंबर पासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि याची अंतिम तारीख असणार आहे 4 डिसेंबर। संपूर्ण PDF लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला PDF मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन। तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।